गुड इव्हनिंग. आवाज येतो सगळ्यांना? बरं, आवाज येतोय का? ओके. माझं नाव संदीप गिरासे. ओळखता का सगळेजण? बोलत चला, माईक अनम्यूट करून आन्सर देऊ शकता. ओके, ठीक आहे. आता आधी मला हे सांगा, याच्या आधी आय थिंक आपले 2 चॅप्टर झालेले आहेत. कोणकोणते चॅप्टर झालेत आपले? त्या चॅप्टरची नावं सांगू शकता? 2 झालेत एवढं मला आठवतं. भरपूर वर्ष झाले त्याला, पण त्या चॅप्टरची नावं कोण सांगतं? अपूर्वा, कोणते कोणते चॅप्टर झालेत आपले? हो सर. सर प्रिन्सिपल ऑफ इनहेरिटन्स झालेलं आहे. ओके. आणि हेल्थ अँड डिसीज? एकच झालंय का? पुष्कर, साहिल तर नव्हताच मला असं वाटतं. ठीक आहे, चला. प्रिन्सिपल ऑफ इनहेरिटन्स झालेला आहे. हो सर, झालंय. ते सोडून अजून एक झालंय. ह्युमन हेल्थ अँड डिसीज. व्हेरी गुड. ह्युमन हेल्थ अँड डिसीज है ना. 2 चॅप्टर्स आपले झालेले आहेत. आता आपण पुढचं चॅप्टर स्टार्ट करतोय. दॅट इज बायोटेक्नॉलॉजी. ओके. पुढचं खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे मित्रांनो. हे छोटस चॅप्टर आहे, सिंपल आहे, पण नीट मध्ये तुम्हाला वेटेज खूप जास्त आहे. 8 ते 9 क्वेश्चन नीट मध्ये याच्यामध्ये विचारले जातात. बायोटेक्नॉलॉजी याच्यात तुम्हाला एनसीईआरटी नुसार जर बघितलं मित्रांनो, 2 चॅप्टर्स आहेत त्याचे. एक आहे प्रिन्सिपल प्रोसेस आणि दुसरं आहे ऍप्लिकेशन. तुमच्या स्टेट बोर्डच्या बुक मध्ये काय केले त्यांनी, दोघं चॅप्टर्स एका ह्याच्यात मर्ज केलेले आहे. ठीक आहे ना. सो बायोटेक्नॉलॉजी मध्ये पहिला पार्ट आपण जो बघतोय आता, दॅट इज द प्रिन्सिपल अँड प्रोसेस. आणि त्याचा सेकंड आस्पेक्ट आपण बघणार बायोटेक्नॉलॉजी ऍप्लिकेशन. ते नंतर बघणार है ना. आता आपल्याला याच्यावर फोकस करायचा आहे, प्रिन्सिपल आणि प्रोसेस बद्दल. मग ही जी पूर्ण प्रोसिजर आहे बायोटेक्नॉलॉजीची, यालाच म्हटलं जातं, म्हणजे याचा मेन जो प्रिन्सिपल आहे, आरडीएनए टेक्नॉलॉजी. ठीक आहे ना. आरडीएनए टेक्नॉलॉजी. मग आर म्हणजे रिकॉम्बिनंट. ठीक आहे ना. रिकॉम्बिनंट म्हणजे काय? गणपती बाप्पा. बरोबर आहे. रिकॉम्बिनंट म्हणजे गणपती बाप्पा. असं का बरं सांगितलं मी? गणपती बाप्पाचं हेड इलेफंटचं आहे आणि बाकी ह्युमन बिंगची पूर्ण बॉडी आहे. सो इलेफंट आणि ह्युमन बिंग अशा 2 वेगवेगळ्या ऑर्गॅनिझमचा डीएनए तिथं कंबाईन झाला आणि एक हायब्रिड मॉलिक्यूल तिथं तयार झाला आणि त्या हायब्रिडला आपण म्हणत असतो रिकॉम्बिनंट. ठीक आहे ना. सो आरडीएनए टेक्नॉलॉजी. मग याच्यामध्ये जो सगळ्यात पहिला एक्सपेरिमेंट आहे, और फर्स्ट आरडीएनए, सगळ्यात पहिल्यांदा जो हा रिकॉम्बिनंट डीएनए होता, दॅट वॉज डेव्हलप्ड बाय, हा पहिला आरडीएनए कोणी डेव्हलप केला? 2 सायंटिस्ट त्याच्यामध्ये होते. फर्स्ट वन इज स्टॅनली कोहन अँड हर्बर्ट बोयर. या दोघांनी पहिल्यांदा आरडीएनए फॉर्म केला होता. कसा फॉर्म केला ती पूर्ण प्रोसेस मी सांगणारच आहे. आणि हा एक्सपेरिमेंट करत असताना त्यांनी, ओके, दे यूज व्हॉट? दे यूज अँटीबायोटिक रेजिस्टंट जीन. आता अँटीबायोटिक काय, त्याचा रेजिस्टंट जीन काय, ते पण मी तुम्हाला सांगेल.
antibiotic resistant gene from Salmonella typhimurium. Salmonella typhimurium. Salmonella typhimurium. तर मित्रांनो हा साल्मोनेला टायफिम्युरियम जो आहे हा काय, हा एक बॅक्टेरिया आहे जो टायफॉइड कॉज करतो. ओके, बघा बॅक्टेरियाचं नाव काय लिहिलं मी, साल्मोनेला टायफिम्युरियम. म्हणजे टायफी म्हणजे तो टायफॉइड कॉज करतो, पण त्या टायफीच्या पुढे काय लिहिलं मी, म्युरियम. मग म्युरियम म्हणजे तो माईस मध्ये टायफॉइड कॉज करतो. मित्रांनो तुम्हाला ज्या वेळेला क्वेश्चन देईल ऑप्शन मध्ये साल्मोनेला टायफी पण असेल, साल्मोनेला टायफी म्युरियम पण असेल, तर आन्सर काय येईल, साल्मोनेला टायफी म्युरियम. म्युरियम म्हणजे जो माईस मध्ये टायफॉइड कॉज करणार आहे. ठीक आहे ना. मग आता ही पूर्ण प्रोसेस कशी केली जाते ते आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे. ठीक आहे. आता बघा मी सगळी RDNA टेक्नॉलॉजीची जी प्रोसिजर आहे त्याच्या सगळ्या स्टेप्स डायग्रामॅटिकली इथे काढतोय आणि मग त्याच्यानंतर आपण 1 बाय 1 सगळ्या स्टेप्स इन डिटेल कशा होतात ते बघू. ठीक आहे. मग आता हे RDNA टेक्नॉलॉजी कशासाठी करायचं आपल्याला, फॉर द प्रोडक्शन ऑफ डिझायर प्रोडक्ट. अनुष्का, अपूर्वा, भुवनेश्वरी, पुष्कर, साहिल, तेजस आहे ना, जो बनसोडे नाही, ते कनक प्रभा नाही, कनक प्रभा. ठीक आहे. सो आता आपण बघू RDNA टेक्नॉलॉजी प्रोसिजर. बघा मित्रांनो इकडे लक्ष द्या. आता इथं सगळ्यात पहिली रिक्वायरमेंट मी आता काढतोय, एखाद्या सेल पासून, त्या सेलच्या एखाद्या जीन पासून एखादा प्रोडक्ट आपल्याला तयार करायचा आहे. आता आपण इथं ह्युमन बिंगच एक्झाम्पल घेऊ. या प्रोसेसने ह्युमन बिंगला बेनिफिशियल सगळ्यात पहिला जो प्रोडक्ट तयार झाला होता तो होता इन्शुलिन. आता इन्शुलिनचं नाव सगळ्यांनी ऐकलं असेल. डायबिटीज, शुगर लेवल कंट्रोल करणं त्याचं फंक्शन असतं, बरोबर की नाही. मग आता ज्याला डायबिटीज होतो त्याला इन्शुलिन थेरपी केली जाते की नाही. मग त्याला जो इन्शुलिन इंजेक्ट केला जातो त्याचं हे जे मास प्रोडक्शन केलं जातं, हे मास प्रोडक्शन या RDNA टेक्नॉलॉजीचंच एक्झाम्पल आहे. वॅक्सिनचं जे प्रोडक्शन केलं जातं हे RDNA टेक्नॉलॉजीचंच एक्झाम्पल आहे. अँटीबायोटिकचं प्रोडक्शन होतं हे सुद्धा याचंच एक्झाम्पल आहे. मग हे सगळं कसं केलं जातं आधी मी त्याच्या स्टेप सांगतोय तुम्हाला, मग सगळं 1 बाय 1 इन डिटेल बघूच आपण. मग आता तुम्ही असं लक्षात घ्या की इथं जी सेल काढलेली मी ही आहे मित्रांनो डोनर सेल. स्लाइडवर जेवढे पॉइंट्स मी लिहितोय सगळे तुमच्या नोटबुक मध्ये असले पाहिजे. वाटल्यास प्रोसेस झाल्यानंतर 2 मिनिटं मी थांबेल, सगळ्यांनी ते लिहायचे आहेत. आता ही एक डोनर सेल मी इथं दाखवली. मग आता डोनर सेल कोणाला म्हणायचं, आपल्याला हायब्रिड DNA बनवायचा आहे. मग हायब्रिड DNA बनवण्यासाठी आपल्याला DNA लागेल की ज्याच्यातनं आपण DNA घेणार आहोत तो डोनर सेल, बरोबर की नाही. मग ही जी डोनर सेल आहे मित्रांनो, समजा ही ह्युमनची सेल आपण घेतली, ह्युमन सेल घेतली तर आपण ती युकॅरियोटिक आहे म्हणजे न्यूक्लियस वेल डेव्हलप आहे आणि त्याच्यामध्ये हा झाला मित्रांनो त्याचा DNA. बरे, डोनर सेल आणि डोनर सेल मध्ये मी दाखवला DNA. ही पहिली रिक्वायरमेंट. आता या प्रोसेस मध्ये काय केलं जात आहे बघा. हे बघा मित्रांनो काय केलं मी, काय चेंज झालेला दिसतोय तुम्हाला, माईक अनम्यूट करून सांगू शकता तुम्ही काय चेंज झाला सांगा बरं. DNA हा डोनर सेल मधून बाहेर आला. बरोबर. तो जो DNA डोनर सेलच्या न्यूक्लियस मध्ये होता, सेलच्या मध्ये होता, त्याला आपण बाहेर काढला, बरोबर आहे. मग त्याला बाहेर काढला म्हणजेच ही जी प्रोसेस आहे मित्रांनो, या प्रोसेसला म्हटलं जातं आयसोलेशन ऑफ DNA. आयसोलेशन या वर्डचा सिंपल मिनिंग आहे सेपरेशन. मग आता बाकीना प्रश्नाचा DNA कसा बाहेर आला सगळं सांगणार मी.
आधी फक्त सगळ्या स्टेप सिक्वेंटली कशा होतात ते बघू, मग 1 बाय 1 इन डिटेल. डोनर सेल मधून डीएनए काढला गेला. आता सेकंड स्टेप मध्ये बघा काय होतंय ते. काय चेंज झालं सानप? हे नाही समजलं सर. हे नाही समजलं? तुला जे दिसतंय ते सांग मला. काय चेंज दिसतोय तुला? काही चेंज नाही का? आहे सर, शेप वेगळा दिसतोय. अरे माणसा, तो डीएनए एकच लॉंग डीएनए होता, बरोबर की नाही? आता त्या डीएनएचे तुकडे झाले, बरोबर आहे? एवढा साधा चेंज त्याच्यामध्ये आहे. आपण ज्या वेळेला डीएनए ला बाहेर काढलं, एकच लॉंग डीएनए होता की नाही? आता त्याच डीएनए चे पीसेस झाले, त्याचं ब्रेकडाऊन झालं है ना. मग हे ब्रेकडाऊन करण्याची जी प्रोसेस आहे मित्रांनो, या प्रोसेसला म्हटलं जातं फ्रॅगमेंटेशन. ठीक आहे, दॅट इज फ्रॅगमेंटेशन. नावावरूनच समजते बघा, फ्रॅगमेंट करणे, तुकडे करले त्याचे, ब्रेकडाऊन. मग त्याच्यासाठी पण एन्झाईम लागतो. फ्रॅगमेंटेशन कोणाचं? डीएनएच. चला, त्याच्यानंतर तिसरी स्टेप बघू आपण आता. बघा तिसऱ्या स्टेप मध्ये काय केलं मी, फ्रॅगमेंटेशन ज्या वेळेला झालं तर ह्युमनचा जिनोम खूप कॉम्प्लेक्स आहे. म्हणजे त्याच्यामध्ये एखाद्या डीएनएचं जर आपण ब्रेकडाऊन केलं तर हंड्रेड्स ऑफ फ्रॅगमेंट्स मिळतात. पण आपल्याला या सगळ्या फ्रॅगमेंटची गरज नाहीये. आपल्याला फक्त कोणता पाहिजे, ज्याचा प्रोडक्ट आपल्याला तयार करायचा. समजा आपल्याला इन्शुलिन प्रोड्यूस करायचं, मग आपण इन्शुलिनचा जीन घेणार. आपल्याला ग्रोथ हार्मोन प्रोड्यूस करायचा, तो जीन. आपल्याला जो पाहिजे तो. मग आपल्याला जो जीन पाहिजे त्या जीनला काय म्हणायचं? त्या जीनला म्हणायचं डिझायर्ड जीन, है ना. मग ही जी तिसरी जी स्टेप आहे मित्रांनो, ज्याला मी नाव दिलं स्क्रीनिंग, म्हणजे सेपरेट कर. काय कोणाचं स्क्रीनिंग केलं मी? जो जीन आपल्याला ज्याच्यापासून प्रोडक्ट तयार करायचं आहे त्या जीनला म्हणायचं डिझायर्ड जीन. त्याचं मी स्क्रीनिंग केलं. ठीक आहे. आता या 3 स्टेप्स मी कोणावर केलेले आहेत? डोनर सेलवर. आता याच 3 स्टेप आपल्याला बॅक्टेरियाच्या सेलवर सुद्धा करायचे. मग बॅक्टेरियाच्या सेलवर का करणार आपण त्या 3 स्टेप ते पण सांगतो. बघा आता अजून एक सेल मी इकडे घेतली मित्रांनो. आता ही जी सेल आहे ना, ही बॅक्टेरियाची सेल आहे. ठीक आहे, बॅक्टेरिया म्हणजे तुम्हाला माहिती आहे प्रोकॅरियोटिक आहे. प्रोकॅरियोटिक आहे. ठीक आहे, हा प्रोकॅरियोटिक सेलचा डीएनए झाला. आपल्याला माहिती की त्याच्यामध्ये न्यूक्लियसची कव्हरिंगच नसेल ना. पण ही जी बॅक्टेरियाची सेल आहे, बॅक्टेरियल सेल, या बॅक्टेरियल सेलला का घेतलं मी? कारण की या बॅक्टेरियाच्या सेलमध्ये एक्स्ट्राचा डीएनए असतो मित्रांनो. आणि हा जो एक्स्ट्राचा डीएनए आहे, या डीएनए ला म्हटलं जातं प्लाझ्मिड. ठीक आहे, काय नाव दिलं मी त्याला? प्लाझ्मिड. मग हा प्लाझ्मिड काय आहे? आपण हा प्लाझ्मिड म्हणजे आपण डीएनएचे मित्रांनो. या प्लाझ्मिडला आपण यूज करणार आहोत ऍज अ वेक्टर. काय लिहिलं मी त्याला? ऍज अ वेक्टर आपण त्याला यूज करतोय. मग वेक्टर म्हणजे काय? वेक्टर म्हणजे कंडक्टर. कंडक्टर म्हणजे काय? कॅरियर. म्हणजे एका सेलचा डीएनए दुसऱ्या सेलमध्ये ट्रान्सफर करायचा. एकदम सिंपल एक्झाम्पल सांगतो बघा. बीटी कॉटन ही कॉटनची हायब्रिड व्हरायटी आहे. मग बीटी कॉटन म्हणजे कॉटन प्लांट मध्ये बॅक्टेरियाचा डीएनए ट्रान्सफर करायचा आहे. म्हणजेच बॅक्टेरियाचा डीएनए प्लांट मध्ये ट्रान्सफर करण्यासाठी काही ना काही लागेल की नाही मीडियम. मग तो मीडियम म्हणजे त्याला आपण काय म्हणायचं? वेक्टर. मग हे जे वेक्टर्स आहेत मित्रांनो, हे वेक्टर्सचं काम कोण करणार? इथं प्लाझ्मिड करणार आहे. सो प्लाझ्मिडचा रोल जो आहे तो तुम्हाला समजला असेलच की तो वेक्टर आहे. मग त्याच्यासाठी त्याच प्रोसेस आपण केल्या. बघा ही सेल आहे, या सेल मधून काय केलं बघा मित्रांनो, मी प्लाझ्मिडला बाहेर काढलं. ठीक आहे, आयसोलेशन. सेकंड स्टेप मध्ये काय केलं बघा, काय झालं सांगा बरं? सेकंड स्टेप मध्ये हाफ झालं. म्हणजे त्याला पण ब्रेक केलं की नाही मी.
जो प्लाझ्मिड हो. कंटिन्यू होता तो पण ब्रेक झाला, आणि तो ब्रेक झाल्यानंतर त्याचे जेवढे पीस, असं नाही की 2च पीस तयार होतील, ते त्याच्या साईजवर डिपेंड करते. मग त्याच्यातला एक पीस आपण बाहेर काढला आणि त्याला या डिझायर्ड जीन सोबत जॉईन करून दिलं. बघा, आता हा तयार झाला. म्हणजे बघा, हा ब्ल्यू कलर मध्ये दिसतोय तुम्हाला प्लाझ्मिड, म्हणजे तो बॅक्टेरियाचा डीएनए, आणि हा रेड कलर वाला जो आणला मी, हा डोनर सेलचा डीएनए मित्रांनो. म्हणजे डोनर सेल ही प्लांटची होती किंवा ह्युमनची होती, कोणती असू शकते. समजा ह्युमनची होती, मग आता इथं ह्युमनचा डीएनए आणि प्लांटचा डीएनए हे दोघं एकमेकांना जॉईन झाले, आणि म्हणून ही जी स्टेप आहे, या स्टेपला काय म्हटलं जातं मित्रांनो, दॅट इज द फॉर्मेशन ऑफ आरडीएनए. काय म्हटलं मी? फॉर्मेशन ऑफ आरडीएनए. आर म्हणजे काय? रिकॉम्बिनंट डीएनए. आरडीएनए तयार झाला. मग आता आरडीएनए तयार झाल्यानंतर पुढे काय करायचं त्याचं? तो जो आरडीएनए आहे त्याला आपण ट्रान्सफर करतो. बघा आता हे बघा, इकडे एक सेल घेतली मी, प्रोकॅरियोटिक सेल घेतली. हा प्रोकॅरियोटिक सेलचा डीएनए, आणि तो जो प्लाझ्मिड होता की नाही, त्या प्लाझ्मिडला मी इथं टाकून दिला. हे बघा काय झालं. ही 5th नंबरची स्टेप आहे आपली. व्हॉट? त्या स्टेपला आपण नाव काय देणार? दॅट इज ट्रान्सफर ऑफ आरडीएनए टू होस्ट सेल. आता इथं दुसरी सेल आली बघा मित्रांनो. कोणती सेल आली? होस्ट सेल. आधी कोणती सेल बघितली होती आपण? डोनर सेल. मग आता ही जी होस्ट सेल आहे, दोन गोष्टी लक्षात घ्या. पहिलं म्हणजे की आरडीएनए ला आपण होस्ट सेल मध्ये का टाकायचं, आणि दुसरं म्हणजे होस्ट सेल म्हणून आपण कोणती सेल यूज करतो. तर मोस्ट ऑफ द केसेस मध्ये होस्ट सेल मध्ये एक बॅक्टेरिया यूज होतो मित्रांनो. त्या बॅक्टेरियाचं नाव आहे ई कोलाई. बॅक्टेरियाचं नाव काय लिहिलं मित्रांनो? ई कोलाई लिहिलं. मग हा जो ई कोलाई बॅक्टेरिया आहे, आता या चॅप्टर मध्ये तुम्हाला 10दा तरी ई कोलायचा रेफरन्स येणार, बरोबर आहे? 10दा तुम्हाला त्याचा रेफरन्स येणार आहे. मग ई कोलाई काय आहे? बॅक्टेरिया मित्रांनो, इशेर्शिया कोलाई. मग हाच बॅक्टेरिया का घेतला, बरोबर की नाही? आता बघा, तुम्हाला साहजिक प्रश्न येईल की सर हा ह्युमनचा डीएनए बाहेर काढला, मग त्याला कट केलं, कट करून त्याला व्हेक्टर सोबत जॉईन केलं, मग त्याला बॅक्टेरियामध्ये हे का बरं? इन्शुलिन तर ह्युमन सेल मध्ये पण तयार होतो की नाही? इन्शुलिन ह्युमन सेल मध्ये पण तयार होतो, त्याला आपण बॅक्टेरियामध्ये का टाकलं? तर त्याचं सगळ्यात मेन रिजन असं आहे मित्रांनो, हा जो बॅक्टेरिया आपण घेतला ई कोलाई, याचा जनरेशन टाइम खूप कमी मित्रांनो, आणि तो जनरेशन टाइम आहे 20 मिनिट. म्हणजे 20 मिनिटात त्याच्या एकाच्या 2, पुढच्या 20 मिनिटात 4, पुढच्या 20 मिनिटात 8. म्हणजे कमी वेळेत तो जास्तीत जास्त कॉपी तयार करू शकतो. आणि याच रिझन मुळे आपण त्या आरडीएनए ला होस्ट सेल मध्ये टाकलं आणि होस्ट सेल म्हणून ई कोलाई घेतला. इथपर्यंत समजलंय का सगळ्यांना? यस ऑर नो? सर ई कोलायचं नाही समजलं. ई कोलायचं नाही समजलं. ओके, अजून त्याच्या आधीचं सगळं समजलंय का सानप? हो सर, त्याच्या अगोदर. बघा, मग चौथ्या स्टेप मध्ये आरडीएनए तयार झाला. आर म्हणजे रिकॉम्बिनंट डीएनए. त्याच्यात आपण काय केलं? डोनर सेलचा डिझायर्ड जीन आणि वेक्टर दोघांना जॉईन करून टाकलं. आरडीएनए तयार झाल्यानंतर त्या आरडीएनए ला आपण कुठे टाकलं मित्रांनो? होस्ट सेल मध्ये. मग मी असं सांगितलं की होस्ट सेल म्हणून आपण कोणती सेल घेणार? तर आपण घेणार ई कोलाई. का घेणार? ई कोलायचा जनरेशन टाइम खूपच कमी आहे. किती आहे? 20 मिनिट. 20 मिनिट्स मध्ये तो एकाच्या 2, पुढच्या 20 मिनिट मध्ये 4, पुढच्या 20 मध्ये 8, म्हणजे एका तासात तो 8 कॉपी तयार करेल. म्हणजे 8 ई कोलाई तयार झाले, म्हणजे 8 आरडीएनए पण तयार झाले की नाही? 8 आरडीएनए तयार झाले म्हणजे 8 डिझायर्ड जीन पण तयार झाले. म्हणजे जेवढा डिझायर्ड जीनचा नंबर वाढेल
तेवढा आपला प्रोडक्ट वाढेल. समजा आपला डिझायर्ड जीन होता इन्शुलिन प्रोड्यूस करणारा, तर त्याचा जेवढा नंबर वाढेल तेवढं इन्शुलिनचं प्रोडक्शन वाढेल. समजलं? समजलं समजलं. आता आरडीएनए ला तर होस्ट सेल मध्ये टाकून दिलं आपण. पुढे काय करायचं? पुढे बघू. मागच्या स्टेप सगळ्या लिहून घेतल्या का सगळ्यांनी? हो सर. बघा ही होस्ट सेल आहे आपली. आता या होस्ट सेलचं काय करायचंय? 6 नंबरची स्टेप आपण बघतोय. दॅट इज द कल्चरिंग ऑफ होस्ट सेल. काय नाव दिलं मित्रांनो? कल्चरिंग ऑफ होस्ट सेल. कल्चर करणे म्हणजे ग्रो करणे. कोणाला ग्रो करायचं? होस्ट सेलला. का ग्रो करायचं? होस्ट सेलचा नंबर वाढवायचा ना आपल्याला. त्याला लागणारे सगळे न्यूट्रिएंट्स त्याला द्यायचे लॅबोरेटरी मध्ये. मग ही जी होस्ट सेल आहे याचं क्लोनिंग होईल मित्रांनो. बघा क्लोनिंग झालं. आधी एकाच्या 2 कॉपीज तयार झाल्या, बरोबर आहे. सिमिलरली याच्या अजून 2 कॉपी, असे नंबर ऑफ टाइम्स, अशा मिलियन बिलियन ट्रिलियन नंबर मध्ये या सेलचा नंबर वाढला. हे बघा हा नंबर वाढला म्हणजे हे काय झालं? त्याचं क्लोनिंग झालं, बरोबर आहे. हे झालं त्याचं क्लोनिंग. जेवढा होस्ट सेलचा नंबर वाढला तेवढा आरडीएनएचा नंबर वाढला. म्हणजे ही झाली सगळी प्रोसेस क्लोनिंगची. मग क्लोनिंग मुळे काय होईल मित्रांनो? सेलचा नंबर वाढलाय ना, तेवढा प्रोडक्ट पण तिथं वाढणार आहे. ठीक आहे. कल्चरिंग ऑफ होस्ट सेल. हे डायग्राम काढून घ्या सगळ्यांनी. 2 मिनिटं देतो मी तुम्हाला. सेकंड पेज दाखवतो मी तुम्हाला याच्या आधीच. ते पण डायग्राम काढून घ्या सगळ्यांनी. झालं असेल तर टेक्स्ट करा. सर ह्याच्या पुढचं पेज दाखवतात का? याच्या आधीच. ओके ठीक आहे. हे पण नोट करून घ्या. हा याच्यात अजून एक लाईन लिहितो मी, ती पण लिहून घ्या तुम्ही.
चला ठीक आहे, झालंय सगळ्यांचं. पुढे कंटिन्यू करू आपण आता. तर ह्या जेवढ्या सेल्स आपल्याला पाहिजे तेवढ्या सेल्स तयार झाल्या. आता इंडस्ट्रियल लेवलला ज्या वेळेला एखादा प्रोडक्ट प्रोड्यूस केला जातो, त्या प्रोडक्टच्या अशा मिलियन बिलियन कॉपीज तयार केल्या, ठीक आहे ना. आता ह्या सगळ्या कॉपीज तयार झाल्यानंतर पुढे काय, ह्या सगळ्या ज्या सेल्स आहेत, या सगळ्या सेल्सला कुठे टाकलं जातं मित्रांनो, 7 नंबरची स्टेप, शेवटची स्टेप आहे. दॅट इज प्रोडक्शन ऑफ डिझायर प्रोडक्ट. प्रोडक्शन ऑफ डिझायर प्रोडक्ट. तो जो डिझायर्ड जीन होता त्याच्यापासून आपण प्रोडक्ट तयार करू शकतो. हा, ते कुठं प्रोड्यूस करणार मित्रांनो, आपण इन बायो रिएक्टर. ओके, ही प्रोसेस आपण कुठं करणार, बायो रिएक्टर मध्ये करणार. मग त्याच्यासाठी तुम्हाला बायो रिएक्टर माहिती असणं गरजेचं आहे. मग बायो रिएक्टर काय आहे, तो काम कसं करतो, ती सगळी मेकॅनिझम तुम्हाला मी आता सांगतोय. ठीक आहे, पुढच्या पेजवर आपण आता बायो रिएक्टर बद्दल बघू. हा, हे बघा, बायो रिएक्टर. रिएक्टर म्हणजे काय मित्रांनो, जिथं रिएक्शन होणार आहे. बरोबर आहे, रिएक्शन कोण करणार आहे, बायो म्हणजे काय, दॅट इज लिव्हिंग ऑर्गॅनिझम. मग लिव्हिंग ऑर्गॅनिझम रिएक्शन करणारे, आणि रिएक्शन होऊन काय तयार होईल, रिएक्शन होऊन प्रोडक्ट तयार होईल. हे बायो रिएक्टरचं काम आहे मित्रांनो, रिएक्शन करणं आणि ते रिएक्शन करून प्रोडक्ट तयार करणं. सिंपल आहे. मग आता बायो रिएक्टर नेमकं काय असतं, त्याचं डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन मी सांगतो. आधी मी जी डायग्राम काढेल ती समजून घ्या, नंतर मी तुम्हाला लिहायला वेळ देणार आहे. सो इंडस्ट्रियल लेवलला जे बायो रिएक्टर्स असतात मित्रांनो, ते स्टेनलेस स्टीलचे असतात. ओके, अजून भरपूर चेंजेस होतील डायग्राम मध्ये, काढायचे नाहीये तुम्ही. ओके, आता बघा मित्रांनो काय कन्सेप्ट. हा बायो रिएक्टर पूर्ण स्टेनलेस स्टीलचा वेसल आहे. हा, याच्यामध्ये आपल्याला त्या सगळ्या सेल्स टाकायच्या. आता हे सगळे लेबल्स मी काढतोय, तुम्ही सायमल्टेनियसली काढून घ्या डायग्राम, मग नंतर मी तुम्हाला एक्सप्लेनेशन देतो. ठीक आहे, डायग्राम काढून घ्या. डायग्राम काढून झाले असेल ते डिटेक्ट करा.
डायग्राम झाली तर सांगा मला, मग मी पुढे कंटिन्यू. पुष्करचं झालंय, सगळ्यांनी टेक्स्ट करायचंय. चला ठीक आहे, जवळजवळ सगळ्यांचं झालंय. कंटिन्यू करतो मी आता. तर मित्रांनो, ही जी डायग्राम आपण इथं काढली आता, ही बायोरिएक्टर आहे. ठीक आहे ना. आता डायग्राम यासाठी काढायला लावली कारण आता मी इथं भरपूर चेंजेस करणार. प्रोडक्ट फॉर्मेशन साठी काय होतं ते तुम्ही नंतर ते लिहिण्याची गरज नाहीये. आता बघा, प्रिव्हियस स्टेप मध्ये आपण काय बघितलं होतं, हे जे डोनर्स आपल्या ह्याचे सेल्स होते, होस्ट सेल, याच्या भरपूर साऱ्या कॉपीज तयार झाल्या, बरोबर की नाही. मग या सगळ्यांना आपण इथं टाकून दिल्या मित्रांनो, बरोबर आहे. या सगळ्या कोणत्या सेल्स आहेत आपल्या, होस्ट सेल, ज्यांच्यामध्ये आपला डिझायर्ड जीन आहे, बरोबर की नाही. आणि याच्या सोबत आपण त्या होस्ट सेलला लागणारं न्यूट्रिएंट सुद्धा तिथं टाकणार आहोत. ठीक आहे. इथं हे सगळे जे डॉट्स मी दाखवतोय आता, हे त्या सेलला लागणारे न्यूट्रिएंट आहे. न्यूट्रिएंट टाकून दिले, सेल पण टाकून दिले. अशा मिलियन सेल्स एका बायोरिएक्टर मध्ये टाकून दिले. मग हे बायोरिएक्टरचं काम काय. बायोरिएक्टर प्रोव्हाइड्स द फेवरेबल कंडिशन फॉर द ग्रोथ ऑफ होस्ट सेल. हा बायोरिएक्टर काय करेल, ती जी होस्ट सेल आहे त्या होस्ट सेलला लागणारी फेवरेबल कंडिशन तयार करून देईल. म्हणजे फेवरेबल कंडिशन कसं तयार करून देईल बघा. आता जसं की सेकंड लेवल बघा मित्रांनो, काय केलंय मी, स्पार्जर, बरोबर आहे. हा स्पार्जरचा पार्ट आहे बघा. या स्पार्जर मध्ये इकडनं काय दाखवलंय मी, स्टराईल एअर. ओके, स्टराईल एअरचा मिनिंग काय घ्यायचा तुम्ही, जे बायोटेक्नॉलॉजीचा सगळ्यात मेजर प्रिन्सिपल आहे मित्रांनो तो. स्टराईल एअर मीन्स मायक्रोब्स फ्री एअर, ज्या एअर मध्ये एकही मायक्रो ऑर्गॅनिझम नसेल. मायक्रो ऑर्गॅनिझम नसलेली एअर आपण पास करून दिली कुठं, स्पार्जर मध्ये. आणि हे स्पार्जर मध्ये होल्स दिसतात बघा मित्रांनो, है ना. या होल्स मधून असा ऑक्सिजन बाहेर पडेल. हे बघा, इथून ऑक्सिजन असा बाहेर पडतोय. म्हणजे हा स्पार्जर जो आहे हा ऑक्सिजन रिलीज करतोय, ऑक्सिजन रिलीज करतोय मित्रांनो. म्हणून त्या स्पार्जरचं काम काय लिहिणार आपण, त्याचं काम असेल एरिएशन. व्हॉट इज द एरिएशन, टू सप्लाय द ऑक्सिजन. चला ठीक आहे, आता तुम्हाला समजलं स्पार्जरचा रोल. या तिघांचा रोल तुम्हाला समजला म्हणजे बायोरिएक्टर झाला. स्पार्जरचा रोल तर झाला. आता मित्रांनो, पहिल्या लेवल बद्दल बघा, इम्पेलर. तो जो इम्पेलर बघा, व्हर्टिकली एक रॉड मी दाखवलाय, त्याच्या आजूबाजूला ब्लेड दिसतात का तुम्हाला. जसं ही प्रोसेस सुरू झाली, ते मोटरला कनेक्टेड असतं मित्रांनो. मोटर ऑन केली, मोटर ऑन केल्यामुळे काय होईल, इकडे माझ्याकडे लक्ष द्या, ते जे इम्पेलरचे जे ब्लेड आहेत ना, असे पूर्ण रोटेट होणार आहेत मित्रांनो. ओके, हा जो इम्पेलर आहे हा पूर्ण असा रोटेट होईल तिथं. मग रोटेट होत असताना काय होईल, रोटेट का होईल, दॅट इज फॉर द प्रॉपर मिक्सिंग. कशाचं मिक्सिंग, ऑक्सिजनचं आणि न्यूट्रिएंटचं मिक्सिंग होणार. कारण बघा, स्पार्जर बेसला आहे की नाही, म्हणजे जेवढा पण ऑक्सिजन आहे सगळा त्या बॉटमला दिसतोय, पण सेल्स तर वरती पण असतील ना. मग हा जो ऑक्सिजन जो बॉटमला दिसतोय याला इकडे स्प्रेड करणं. ओके, त्या ऑक्सिजनचं इव्हन डिस्ट्रीब्युशन करणं हे इम्पेलरचं काम आहे मित्रांनो. काय काम झालं त्याचं, दॅट इज द मिक्सिंग.
कशाचं? त्या न्यूट्रिएंट मिडियमचं. मध्ये मिक्सिंग झाल्यामुळे ऑक्सिजन प्रॉपर मिक्स झाला आता. म्हणून जिथं प्रॉपर मिक्सिंग केलं जातं तो जो बायोरिएक्टर आहे, म्हणजे जे बायोरिएक्टर आपण इथं काढलाय मित्रांनो, याचं नाव काय आहे? दॅट इज द स्टर्ड टँक बायोरिएक्टर. स्टरिंग ज्याच्यात होणार आहे मित्रांनो, स्टरिंग म्हणजे मिक्सिंग. आणि राहिला प्रश्न आता तिसऱ्या लेवलचा म्हणजे कूलिंग जॅकेट. कूलिंग जॅकेट काय करेल? आपण होस्ट सेल टाकून दिली, होस्ट सेलला लागणारे न्यूट्रिएंट टाकून दिले, मग होस्ट सेल तिथं त्याचा प्रोडक्ट तयार करेल. मग मित्रांनो हा प्रोडक्ट तयार होत असताना तिथं मेटाबॉलिक रिएक्शन होती. मेटाबॉलिक रिएक्शन झाल्या म्हणजे तिथं काही ना काही क्वांटिटीमध्ये हीट एनर्जी रिलीज झाली. आता हीट एनर्जी रिलीज झाल्यामुळे त्या बायोरिएक्टरचं जे टेम्परेचर आहे ते टेम्परेचर वाढलं मित्रांनो. पण मग बायोरिएक्टरचं काम काय सांगितलं मी? होस्ट सेलला लागणारं फेवरेबल टेम्परेचर तयार करून देणं. होस्ट सेलला समजा टेम्परेचर लागणार होतं 20 डिग्री सेल्सिअस, टेम्परेचर तर झालं 30. टेम्परेचर वाढल्यामुळे त्याच्या प्रोडक्शनचा रेट कमी होऊन जाईल मित्रांनो. मग काय होईल? तो बायोरिएक्टर मध्ये जे कूलिंग जॅकेट आहे ना, या कूलिंग जॅकेट मधून चिल्ड वॉटर पास केलं जाईल मित्रांनो. चिल्ड वॉटर. आणि चिल्ड वॉटर तिथून पास केल्यामुळे काय होणार आहे? मग तिथून टेम्परेचर पूर्ण जे आहे मित्रांनो ते कमी होऊन जाईल. म्हणजे टेम्परेचर कंट्रोल करणं हे कूलिंग जॅकेटचं काम आहे. तर आता मला तुम्ही हे सांगा, इम्पेलर, कूलिंग जॅकेट आणि स्पार्जर हे जे 3 लेबल्स मी बायोरिएक्टर मध्ये दाखवले, तिघांचा रोल सगळ्यांना समजलाय का? येस ऑर नो? हो सर. सगळेजण, फक्त सानपचा आवाज येतोय मला. रिप्लाय करा फटाफट. अपूर्वा, साक्षी, भुवनेश्वरी. ओके, ठीक आहे. मग आता बायोरिएक्टरची डेफिनेशन सांगतो मित्रांनो. हा, बायोरिएक्टरची डेफिनेशन आपण बघतोय. तर काय डेफिनेशन आहे मित्रांनो? इट इज द vessel which provide ऑप्टिमम म्हणजे फेवरेबल, ठीक आहे ना, ऑप्टिमम कंडिशन फॉर ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. तर जो काही मायक्रो ऑर्गॅनिझम असेल तो त्याला फेवरेबल कंडिशन तयार करून देणे, हे बायोरिएक्टरचं काम असेल. आता या बायोरिएक्टर मध्ये कन्सेप्ट आहे, ती कन्सेप्ट म्हणजेच डाउनस्ट्रीम प्रोसेस. नीट 2019, नीट 2020 दोघांमध्ये क्वेश्चन होता डाउनस्ट्रीम प्रोसेस. ऍक्च्युली प्रोसेस 2 टाईपच्या असतात, तुम्हाला एकच दिली. अपस्ट्रीम प्रोसेस आणि डाउनस्ट्रीम प्रोसेस. दोघांमध्ये काय फरक आहे मित्रांनो? ही पूर्ण बायोटेक्नॉलॉजी प्रोसिजर मी तुम्हाला जी सांगतोय, या प्रोसिजर मध्ये आपलं मेन एम काय आहे? प्रोडक्ट तयार करायचा. मग तो कोणताही असो, ह्युमन बिंगला बेनिफिशियल असलेला प्रोडक्ट तयार करायचा. मग प्रोडक्ट तयार होण्याच्या आधी जे आपण करणार ते अपस्ट्रीम. मग आता बघा, आपण आरडीएनए टेक्नॉलॉजीच्या स्टेप बघितल्या. डीएनएचं आयसोलेशन केलं, फ्रॅगमेंटेशन केलं, बरोबर की नाही? या सगळ्या ज्या स्टेप्स आहेत मित्रांनो, या काय आहेत? अपस्ट्रीम. प्रोडक्ट तयार होण्याच्या आधी केल्या ना आपण. आणि मग आपल्याला कन्सेप्ट काय दिली? डाउनस्ट्रीम. ऑल दोज प्रोसेसेस विच आर टू बी कॅरिड आउट आफ्टर द प्रोडक्ट फॉर्मेशन. अशा सगळ्या प्रोसेस ज्या प्रोडक्ट तयार झाल्यानंतर आपण करणार त्याला म्हणणार आपण डाउनस्ट्रीम प्रोसेस. डाउनस्ट्रीम प्रोसेसचं मीनिंग समजला मित्रांनो? हो सर. ओके, बघा मग डेफिनेशन लिहितो त्याची. Yes, sir. all the processes which are
carried out after प्रोडक्ट फॉर्मेशन. ठीक आहे, प्रोडक्ट फॉर्मेशन नंतर करणार आहेत मित्रांनो ते आपण. हा, प्रोडक्ट फॉर्मेशनच्या नंतर पण बिफोर द मार्केटिंग आहे ना, त्या प्रोडक्टची मार्केटिंग करण्याच्या आधी होईल. ते कोणतं पण येऊ शकतात ते मिनिंग वर्ड, एक तर प्रोडक्ट फॉर्मेशनच्या आधी येऊ शकतात किंवा बिफोर द मार्केटिंग. मग याचं एक्झाम्पल आपण घेऊ. समजा बायोरिएक्टर मध्ये प्रोडक्ट तयार झाला, मग आपण बायोरिएक्टर मधून त्या प्रोडक्टचं काय करणार मित्रांनो, सेपरेशन. पहिले एक्झाम्पल डाउनस्ट्रीम प्रोसेसचं. दुसरं, समजा जो प्रोडक्ट तिथं तयार झालेला आहे त्या प्रोडक्ट मध्ये आपल्याला प्रोटीन पाहिजे होता, पण तिथं प्रोटीन सोबत लिपिड पण आहे मित्रांनो. मग आपल्याला तर लिपिड तर नकोय, मग आपण लिपिड काढून टाकणार. म्हणजे लिपिड काढून टाकला म्हणजे प्रोटीन राहू दिला आपण, म्हणजे त्या प्रोटीनचं काय केलेलं आपण, प्युरिफिकेशन, सेपरेशन झालं, प्युरिफिकेशन. किंवा जोपर्यंत त्या प्रोडक्टची मार्केटिंग होत नाही तोपर्यंत त्या प्रोडक्टला स्टोअर करून ठेवणं, म्हणजे त्याचं प्रिझर्वेशन करणं. हे सगळे डाउनस्ट्रीम प्रोसेसचे एक्झाम्पल आहे. इथपर्यंत कोणाला काही डाऊट असेल 1 मिनिट मी तुम्हाला देतो, विचारू शकता, अदरवाइज मी पुढे कंटिन्यू करतो. सर बोला. सर ते बायोरिएक्टर मध्ये ना ते न्यूट्रिएंट्स अगोदरच अवेलेबल असतात का? हा, न्यूट्रिएंट्स आपण बाहेरून टाकतो ना तिथं, म्हणजे ते जे होस्ट सेल आपण टाकले की नाही, होस्ट सेल टाकण्याच्या आधीच ते न्यूट्रिएंट तिथं ऑटोमॅटिकली किंवा मशीनने पण ते तिथं कंटिन्युअसली ऍड केले जातात. ठीक आहे. येस सर. हा, आता अजून 2-3 कन्सेप्ट सांगतो नीट साठी जे इम्पॉर्टंट. दॅट इज आतापर्यंत 4दा क्वेश्चन विचारला गेला मित्रांनो. ज्यावेळेला आपण शीट्स डिस्कस करणार ना, बघा याच्यावर क्वेश्चन 2-3दा येईल. रिकॉम्बिनंट प्रोटीन. रिकॉम्बिनंट प्रोटीन कोणाला म्हणायचं? इट इज द प्रोटीन which is produced in a heterologous host. बघा मित्रांनो, मीनिंग समजून घ्यायचा. हेटेरोलोगस होस्ट. हेटेरो या वर्डचा मीनिंग असतो डिफरंट. ठीक आहे, डिफरंट होस्ट. मग डिफरंट होस्ट असं का म्हटलं मी? आता बघा, RDNA टेक्नॉलॉजीने ह्युमन बिईंगला बेनिफिशियल सगळ्यात पहिला जो प्रोडक्ट तयार झाला होता तो होता इन्शुलिन. बरोबर की नाही? मग इन्शुलिन नॉर्मली कोणती सेल तयार करते मित्रांनो? इन्शुलिन इज प्रोड्यूस्ड बाय विच सेल? दॅट इज द ह्युमन सेल. बरोबर की नाही? पण आपण इन्शुलिन ह्युमन सेल मध्ये नाही तयार केला. आपण हा इन्शुलिन कोणामध्ये तयार केला मित्रांनो? त्या बॅक्टेरिया मध्ये, ई कोलाय मध्ये. म्हणजे त्याच्या नॉर्मल सेल पेक्षा वेगळ्या सेल मध्ये आपण तो प्रोडक्ट तयार केला, म्हणून त्याला नाव दिलं रिकॉम्बिनंट प्रोटीन. जर आपण त्याला ह्युमन सेल मध्येच तयार केलं असतं तर आपण त्याला रिकॉम्बिनंट म्हटलं नसतं. पण ह्युमनचा प्रोटीन आपण बॅक्टेरिया मध्ये तयार केला म्हणून तो झाला रिकॉम्बिनंट प्रोटीन. ही डेफिनेशन समजली का सगळ्यांना? ओके. आता अजून एक कन्सेप्ट सांगतो, मग त्याच्यानंतर ह्या जेवढ्या स्टेप्स आपण बघितल्या आहेत ना, सगळ्या स्टेप्स आपण 1 बाय 1 इन डिटेल बघणार. आधी त्याच्या आधी 2 कन्सेप्ट इम्पॉर्टंट. एक सेकंड स्टेप मी तुम्हाला सांगितली होती. कोणती? सेकंड स्टेप आपण याच्यामध्ये काय केली मित्रांनो? फ्रॅगमेंटेशन ऑफ डीएनए. बरोबर की नाही? मग फ्रॅगमेंटेशन ऑफ डीएनए जे आहे, फ्रॅगमेंटेशनचा मीनिंग काय सांगितलं मी? ब्रेकडाउन, कट करणे, डीएनए ला कट करणे. मग फ्रॅगमेंटेशन ऑफ डीएनए कशाने केलं जातं मित्रांनो? एन्झायमॅटिक प्रोसेस आहे ही. हे एन्झाइम्स लागतात याला. सो फ्रॅगमेंटेशन ऑफ डीएनए इज परफॉर्म्ड बाय
युझिंग एन्झाईम आहे, त्या एन्झाईमचं नाव मी इथं लिहितो मित्रांनो. त्या एन्झाईमचं नाव आहे रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएस. काय लिहिलं बघा, रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएस. हा जो रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस नावाचा एन्झाईम आहे, या एन्झाईमला नाव दिलं गेलंय मित्रांनो मॉलिक्युलर सीझर. काय नाव दिलं मी त्याला? मॉलिक्युलर सीझर. सीझर काय करते? कट करते की नाही? हा मॉलिक्युल्सला कट करतोय. ओके, रोल काय मित्रांनो याचा? इट कट्स द डीएनए ऍट द स्पेसिफिक साइट. डीएनए ला एका स्पेसिफिक साइटला तो कट करू शकतो. भरपूर आपल्याला या चॅप्टर मध्ये रोज नाव येणार आहे, 10 रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस नाव येत जाईल आपल्याला. आणि त्याच्यानंतर चौथी स्टेप, चौथ्या स्टेप मध्ये आपण काय केलं होतं मित्रांनो? चौथ्या स्टेपला आपण नाव दिलं होतं दॅट इज द फॉर्मेशन ऑफ आरडीएनए. बरोबर की नाही? आर चा मिनिंग सांगा मला. रिकॉम्बिनंट. रिकॉम्बिनंट. बरोबर आहे. मग आपण रिकॉम्बिनंट डीएनए मध्ये काय काय घेतलं होतं मित्रांनो? आपण त्याच्यामध्ये एक जीन घेतला होता. त्या जीनचं नाव आहे डिझायर्ड जीन. आणि या डिझायर्ड जीनला कोणासोबत जॉईन केलं होतं मित्रांनो? व्हेक्टर सोबत जॉईन केलं होतं की नाही? मग डिझायर्ड जीन आणि व्हेक्टर या दोघांना जॉईन करण्यासाठी एक एन्झाईम यूज होतो. आणि त्या एन्झाईमचं नाव आहे मित्रांनो डीएनए लायगेज. बघा, वरती रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस होता ना, त्याला मी मॉलिक्युलर सीझर म्हटलं कारण तो कट करत होता. आता हा लिहिला मित्रांनो मी डीएनए लायगेज. या डीएनए लायगेजला म्हणायचं मॉलिक्युलर ग्लू. ग्लू काय करतो मित्रांनो? जॉईन करतो की नाही? दोन वेगवेगळ्या डीएनएसला तो जॉईन करतोय. दॅट इज द मॉलिक्युलर ग्लू. बाकी स्टेप्स तर आपण बघणारच आहे. आधी याच्यामध्ये तुम्हाला या दोघांचा रोल लक्षात ठेवायचा आहे. मॉलिक्युलर सीझर कोण? रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस. काम काय त्याचं? टू कट द डीएनए ॲट अ व्हेरी स्पेसिफिक साइट. आणि मॉलिक्युलर ग्लू कोण? दॅट इज द डीएनए लायगेज. आणि त्याचं काम काय मित्रांनो? जॉईनिंग ऑफ डीएनए. दोन वेगवेगळ्या डीएनएसला जॉईन करा. हा झाला फेनॉमेनॉन आरडीएनए टेक्नॉलॉजीचा. ओके, आता बघा मित्रांनो, सगळ्यांनी काय करायचंय? आज जेवढा पार्ट मी तुम्हाला सांगितलंय, हे बघा, ही जी स्लाइड दिसते तुम्हाला, याच्यावर 4-5 क्वेश्चन येतील. आरडीएनए टेक्नॉलॉजी पहिल्यांदा कोणी डेव्हलप केली? स्टॅनले कोहन हर्बर्ट बोयर. कोणता जीन यूज केला होता? अँटीबायोटिक रेजिस्टंट जीन. कोणाचा? साल्मोनेला टायफिम्युरियम. तर साल्मोनेला टायफिम्युरियम माईस नाहीये. माईस मध्ये टायफॉइड कॉज करतो तो. साल्मोनेला टायफिम्युरियम काय मित्रांनो? एक बॅक्टेरिया आहे. आणि आरडीएनए वॉज प्रपोज बाय, कोणी प्रपोज केला? पीटर लोबॉन आणि डेल कायसरने. काय सांगतोय मी? नोटबुक 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 वाचा, बाकी काहीच वाचू नका. आणि मग नोटबुक वाचल्यानंतर ॲलनचं शीट सॉल्व्ह करू. मग बघा, एकाही क्वेश्चनचा तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाहीये. जेवढ्या स्टेप्स मी आज सांगितल्या या सगळ्या स्टेप 2, 3, 4, 5, 10 नोटबुक मधून बघून घ्या. बायोरिएक्टरची डायग्राम बघा, त्याची डेफिनेशन, डाउनस्ट्रीम प्रोसेस, रिकॉम्बिनंट प्रोटीन, फ्रॅगमेंटेशन ऑफ डीएनए. आता हा जो पॉइंट सांगितला ना, हा एनसीआरटी मध्ये सगळ्यात शेवटचा पॉइंट दिलाय मित्रांनो. नाहीतर एनसीआरटी उघडणार आणि सरांनी काय सुरू केलं काही समजत नाहीये. हा जो पॉइंट आहे ना, हा सगळ्यात शेवटी दिलाय त्यांनी. अरे प्रोसेस तर पहिले समजली पाहिजे, मग तर त्याचे प्रोडक्ट आणि ऍप्लिकेशन आपण बघणार. तर जसं तुम्हाला लवकर समजेल त्या सिक्वेन्सने मी तुम्हाला हे शिकवतोय. तुमच्या टेक्स्ट ज्या दिवशी चॅप्टर संपेल त्या दिवशी मी सांगेल की आता तुमचं पूर्ण एनसीआरटी तुम्ही कुठूनही रीड करा. कोणत्याही वर्डचा तुम्हाला प्रॉब्लेम असेल तुम्ही विचारू शकता. ठीक आहे ना? ओके, आता मला आधी हे सांगा, बॉईज मध्ये कोण अब्सेंट आहे? पुष्कर आहे, साहिल आहे, तेजस पण आहे. तो डिफॉल्टर काय? तो बनसोडे अब्सेंट आहे का? साहिल? हा सर. अजून कोण अब्सेंट आहे बॉईज मध्ये बनसोड सोडून? 4च बॉयज उरले सर. अच्छा, 4च आहे का? ठीक आहे.
गर्ल्स मध्ये कोण आहे? ते गर्ल्सला विचारा. ते तुला नाही विचारत आहे. अनुष्का, अपूर्वा, साक्षी, भुवनेश्वरी. अच्छा. कनक प्रभा अब्सेंट आहे ना? कोणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे का? सांगायचं आहे, ठीक आहे ना? आता आपले डेली लेक्चर्स शेड्यूल तुम्हाला दिलं जाईल, त्याच्यानुसार लेक्चर्स होतील. ठीक, आज इथं आपण थांबू, बाकी उद्याच्या लेक्चरला कंटिन्यू करू, है ना? आता मीटिंग तुम्ही लिव्ह करू शकता. सर